श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन सण एकापाठोपाठ चालू होतात आणि हिंदू धर्मात जो गुरुपुष्पामृत योग आलेला आहे हा मोठा योग म्हणून ओळखला जातो. या योगांना खूप मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे. वर्षभरामध्ये अनेक शुभयोग तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे गुरुपुष्पामृत योग. हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ फलदायी योग म्हटला जातो. या दिवशी कोणतंही नवं काम सुरू केल्याने किंवा गुंतवणूक तुम्ही करत आहात एखाद्या वस्तूची किंवा जी एखादी जागा आहे तर त्याची गुंतवणूक तुम्ही करत आहात तर त्यामध्ये वाढ होत असते. संपत्ती खरेदी केल्यास त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच असं म्हटलं जाते की आपल्या घरामध्ये जेव्हा गुरुपुष्पामृत योगावर काही सोने चांदी खरेदी जर तुम्ही करत असाल तर अत्यंत लाभदायी म्हटले जाते. तर गुढीपाडवा झाल्यानंतर नवीन वर्ष सुरू होताच चैत्र महिना संपल्यानंतर वैशाख महिन्याची सुरुवात होते आणि मराठी वर्षामध्ये अनेक शिवयोग जुळून येतात आणि हे काही योग्य तिथी असते. त्या वेळेमध्ये आपण काही उपाय करतो किंवा सेवा करतो, त्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होते. अखंड लक्ष्मी कृपा आपल्यावर प्राप्त होते. आणि पहा, गुरुपुष्पामृत योग हा असा योग आहे की यंदा 23 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे आणि हा योग आहे तर हा वारंवार येत असतो. तर दर महिन्याला हा पुष्प नक्षत्र येत असतो. जेव्हा पुष्प नक्षत्र गुरुवारी येते त्या दिवसाला गुरुपुष्पामृत योग निर्माण होत असतो. हा योग असा आहे की या दिवशी तुम्ही एखादं काम जरी केलं ना तर त्यामध्ये बरकत होत असते आणि सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये या वस्तूने येत असते. कारण या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होत असते, अशी धार्मिक मान्यता आहे. आपल्या घरामध्ये यश, धन, सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी गुरुपुष्पामृत योगावर कोणतेही नवीन कार्याची आरंभ देखील केला जातो, व्यवसाय चालू केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हातामध्ये घेणे किंवा एखादं बंद पडलेलं काम आहे जर तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्ही या दिवशी चालू करू शकता. तर पहा, असं म्हटलं जाते की या दिवशी जुने काम आपण जेव्हा चालू करतो त्यामध्ये यश मिळत असते. कोणत्याही कामासाठी हा शुभयोग म्हटला जातो. कोणतेही काम तुम्ही करा त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळत असते. या दिवशी विवाह जो आहे तर ते केला जात नाही, कारण असं म्हटलं जातं की पुष्प नक्षत्रावर विवाह हा वर्ज्य म्हटला गेलेला आहे. म्हणूनच यंदाची जी गुरुपुष्पामृत योग आलेला आहे तर यंदा गुरुवारी 23 एप्रिलला पुष्प अमृत जो आहे तर हा रात्री 8:57 चालू होणार आहे. आणि तर यंदा गुरुवारी 23 एप्रिलला गुरुपुष्पामृत योग जो आहे तर तो रात्री 8:57 चालू होणार आहे आणि रात्री 6:17 समाप्ती होणार आहे. म्हणजेच काय, तर पुष्प नक्षत्र हे शक्ती आणि पोषण देणारे ऊर्जा म्हटलं गेलेलं आहे. पुष्पाचे आधीचे नाव आहे, त्याचा अर्थ असा आहे की सुंदर आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आणून देणारा हा जो तिथी आहे तर तो म्हटला जातो. ऋग्वेदात पुष्प नक्षत्राला मंगलदायी आणि मांगलिक तारा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळत असते. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची पूजा करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर देवताची आणि श्री सत्यनारायण देवाची पूजा केली जाते. कारण या दिवशी या तिन्ही देवाची एकत्र जेव्हा पूजा करता तेव्हा आपल्याला तिन्ही देवांचा जो आशीर्वाद आहे तर तो प्राप्त होत असतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की हा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी तुम्ही कोणतेही मंत्र जर म्हटला तर आपल्या घरामध्ये या मंत्राने येणारा जो ओघ आहे पैशाचा तर तो वाढतच जात असतो. म्हणून हा दिवस इतका शुभ मानला जातो. तर धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल, पण आवर्जून आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, घरामध्ये सुखसमृद्धी वाढेल, घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, 7 पिढीचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील जेवढी गरिबी दारिद्र्य आहे ही कायमची दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल, 7 पिढीचे दारिद्र्य हे कमी होईल. तर जी आपल्याला मातीचं भांडं ठेवायचं आहे
किंवा जी वस्तू ठेवायची आहे तर ती कोणती ठेवायची आहे, कशामध्ये ठेवायची आहे, हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण मुलांबाळावर आशीर्वाद जो आहे हा माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचा भरभरून राहील. त्यांच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर संपेल. तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरुपुष्पामृत योगावर संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही या दोन्ही वेळेमध्ये करू शकता. हा उपाय करण्यासाठी कशासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय कशासाठी आपल्याला करायचा आहे, तर हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ येण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. म्हणून ज्यांना लक्ष्मी प्राप्ती आणि अखंड स्वरूपात घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशाच्या अडचणी येत असेल, तुम्ही कष्ट करत आहात पण त्या कष्टाचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही, पैसा घरामध्ये येतो पण पैसा घरामध्ये टिकत नसेल, किंवा पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले असेल, सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल, तुमच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे, आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या एकामागून एक येत आहे, घरामध्ये जर तुमच्या लक्ष्मी टिकत नसेल, तुम्ही जर एखाद्या वेळेस कितीही रुपये कमवलेले असेल तरीही तुमच्या घरामध्ये ते पैसे टिकत नसेल, तर अशा सर्व समस्या ज्या आहेत ह्या दूर होण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. तर पहा, आपल्याला गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर गुरुपुष्पामृत योग जो आहे तर तो 23 एप्रिलला रात्री 8:57 सुरू होणार आहे. म्हणूनच हा उपाय जो आहे तर या वेळेनंतरच आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही 9 किंवा 10 वाजेपर्यंत हा उपाय केलात तरीही चालेल, किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून केलात तरीही चालेल. तर पहा, आपल्याला हा उपाय जास्तीत जास्त ब्रह्ममुहूर्तावरच करायचा आहे, कारण ब्रह्ममुहूर्त जो आहे तर तो शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. त्याचं फळ जे आहे तर ते शीघ्र आपल्याला प्राप्त होत असते. तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक काचेची भरणी घ्यायची आहे. तर पहा, काचेची भरणीचा इथे का घ्यायची आहे, तर पहा, जेव्हा आपण हा उपाय करतो ना त्या वेळेमध्ये जर आपण काचेच्या भरणीमध्ये ही जर वस्तू ठेवली ना तर घरामध्ये पैशाबरोबरच लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते. म्हणूनच आपल्याला इथे काचेची भरणी घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, काचेची वाटी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्यानंतर भरणी घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही जी मिठाची भरणी आहे त्यामध्ये जर तुम्ही मीठ भरलेलं असेल तर ती भरणी घेतली तरीही चालेल. तर पहा, आता काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जिथे कुठे ईशान्य दिशेला तुमचं देवघर आहे तर तिथे बसायचं आहे. तिथे बसण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला सकाळीच माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक दह्याने दुधाने करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्ही दिवसभर हा उपाय करत आहात तर गुप्तपणे हा उपाय आपल्याला करायचा आहे. कोणालाही हा उपाय करत असताना सांगायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही ह्या सगळ्या छानपैकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आधीच तयार करून ठेवायच्या आहे. संध्याकाळी गुरुपुष्पामृत योग सुरू झाला की देवघरामध्ये आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. या उपायाला सुरुवात करायची आहे त्याआधी आपल्याला एक काचेची वाटी लागणार आहे आणि एक काचेची भरणी इथे लागणार आहे. तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीची फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीच्या अगदी चरणाजवळ आपल्याला ही जे काचेचं जे बाऊल आहे तर तो ठेवायचा आहे, किंवा माता लक्ष्मीच्या अगदी चरणाजवळ हे बाऊल तुम्ही ठेवलं तरीही चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, तर देवघरामध्ये जिथे कुठे जागा आहे ना तर तिथे आपल्याला बसायचं आहे. तर तुम्ही ईशान्य दिशेला बसू शकता किंवा उत्तर पूर्व दिशेला बसलेत तरीही चालेल. आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, जे वाटी घेतलेली आहे काचेची तर आपल्याला अगोदर काय करायचं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी जी आहे तर ती पिवळी मोहरी असते बघा, जी आपण मुलाची नजर काढण्यासाठी वापरत असतो ना तर ती मोहरी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला जवळजवळ पूर्ण भरेल
काचेची जी वाटी आहे तर तोपर्यंत भरून आपल्याला अशी टाकायची आहे त्यामध्ये मोहरी. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काचेचं आपण जे बाऊल घेतलेला आहे ना तर त्यामध्ये भरल्यानंतर जी काचेची भरणी घेतलेली आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे, हळदीने एक स्वस्तिक जे आहे तर त्यावर काढायचं आहे. स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिक काढत असताना आपल्याला चुकीच्या पद्धतीने काढायचं नाही. कडाच्या 2 लाईन आणि मधोमध बिंदू आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर अर्धवट चुकीचे जे स्वस्तिक आहे तर ते चुकूनही काढायचे नाही. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या कडेला 2 लाईन ज्या आहे मधल्या तर त्या काढायच्या आहेत. त्यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे, हळदीने या बोळक्यावर आपल्याला हळदी कुंकवाचे बोटं जे आहे तर ते लावून घेतल्यानंतर आपल्याला स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या वाटीमध्ये आपण जे मोहरी टाकलेली आहे तर त्यावर आपल्याला भीमसेन कापुराच्या 11 वड्या घ्यायच्या आहेत. पहा 11च वड्या घ्यायच्या आहेत. चुकूनही 5 किंवा 3 घेऊ नका. इथे आपल्याला 11च भीमसेन कापुराची शुद्ध कापुराची वडी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा घेतलात तरीही चालेल. तर पहा त्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला कापुराची वडी घेतल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. ज्यावर माता लक्ष्मी विराजमान आहे तर असं 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नाणे घेत असताना इथे किती नाणे घ्यायचे आहेत तर 11 नाणे आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्ही 1 रुपयाचं घेतलं तरीही चालेल किंवा माता लक्ष्मीचं नाणं असेल तर ते घेतलं तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्याकडे जर कवडी असेल 11 कवडी इथे घ्यायची आहे किंवा 5 घेतल्यात तरीही चालेल. तर आपल्याला ज्या पिवळ्या ज्या आहेत तर तशाच मधून ज्या कवड्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. पांढऱ्या घेऊ नका. जर पांढऱ्या असेल तर पिवळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे, ज्यामुळे घरामध्ये जे पैशाचा ओघ आहे तर तो वाढत असतो. आणि यामध्ये 11 लवंग आपल्याला घ्यायचे आहे. 11 लवंग घेत असताना तुटलेल्या घेऊ नका. आपल्याला फुलासहित 11 लवंग घ्यायचे आहेत. 11 लवंग का घ्यायचे आहेत, आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, दृष्ट आहे, वास्तुदोष आहे तो आपल्या संपूर्ण घरावर लागलेला असेल तर तो निघून जाण्यासाठी आपल्याला 11 लवंग जे आहे तर त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर या वाटीची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर नेहमी प्रसन्न राहावी आणि माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे जी ढासळलेली आहे तर ती कमी करावी. माझ्या घरामध्ये पैशाचा ओघ हा कायम वाढत राहावे. माझ्या घरावर आणि मुलावर कधीही आर्थिक समस्या येऊ देऊ नका. अचानक संकट येऊ देऊ नका. अडचणी येऊ देऊ नका. त्याचबरोबर माझ्या घरामध्ये दुःख, गरिबी, दारिद्र्य नावालाही उरू देऊ नका. माझ्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होऊ द्या. माझ्या पतीचा व्यवसाय चांगला चालू द्या आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन हे आकर्षित होऊ द्या, असं माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम हे 3 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहे ना तर त्या सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण ह्या वस्तू सिद्ध करतो ना तेव्हा माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास करते. आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहत असतो. म्हणूनच या वस्तूला सिद्ध करून आपल्याला ईशान्य दिशेला ठेवायच्या आहेत. आता काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला या वाटीला ओवाळून घेतल्यानंतर हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर यातील ज्या वस्तू आहेत तर त्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. त्यानंतर या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला जे झाकण आहे तर ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथे कुठे तुमचा ईशान्य दिशा आहे ना तर तिथे आपल्याला ही काचेची भरणी ठेवून द्यायची आहे. कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने काचेची भरणी ठेवायची आहे. तर पहा, तर हे तुम्हाला किती दिवस ही जी भरणी आहे तर ती ठेवायची आहे. तर पहा, यातील कापूर जो आहे तर तो पूर्णपणे विरघळून जाते आणि यातील ज्या कवड्या तुम्ही टाकलेल्या आहेत तर त्या तशाच ठेवायच्या आहे. तर पुन्हा गुरुपुष्पामृत योग जो आहे तर तो पुढच्या महिन्यात येत असतो. यातील खराब वस्तू झालेल्या आहेत तर त्या काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ज्या वस्तू आहेत तर त्या परत त्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि मोहरी टाकलेली आहे ना, जर खराब झालेली असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकायची आहे. ज्या मुंग्या आहेत तर त्या मोहरी टाकलेली आहे तर त्या खात असतात, ज्यामुळे आपल्या घरातील जेवढाही पितृदोष आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा गुरुपुष्पामृत योग येतो ना
तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय परत करायचा आहे. पहा, हा उपाय करत असताना कोणालाही सांगायचं नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकूनही आपल्याला हा उपाय करण्यासाठी सांगायचा नाही. हा गुप्त उपाय आपल्यालाच करायचा आहे आणि याचा प्रभाव तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला झाल्यानंतर सांगू शकता. त्यानंतर पहा, हा उपाय ज्या घरात केला जातो ना, घरामध्ये पैशाच्या समस्या ह्या कधीच उद्भवत नाही. त्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. म्हणून उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा उपाय करत असताना ज्याच्या घरामध्ये सुतक पडलेला आहे तर त्यांनी चुकूनही हा उपाय करायचा नाही. आणि मासिक पाळी आलेली असेल 5व्या दिवशी हा उपाय करू शकता, पण चुकूनही 4थ्या दिवशी 3ऱ्या दिवशी हा उपाय करू नका. श्री स्वामी समर्थ.